राहुल गांधी आज परभणीमध्ये येणार आहेत। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत। परभणी आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे राहुल गांधी दुपारी 2:15 वाजता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। तसंच आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांचं हृदयविकारानं निधन झालेलं होतं। त्यांच्या कुटुंबियाचंही राहुल गांधी हे सांत्वन करणार आहेत। तर यासंदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्यासोबत। गजानन, राहुल गांधी आज परभणीचा दौरा करणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेऊन त्यांचं सांत्वन देखील करणार आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वीच स्वतः शरद पवार देखील त्यांच्या भेटीसाठी गेलेले होते। आज राहुल गांधी देखील भेटीसाठी जात आहेत। अगदी बरोबर आहे। शरद पवार स्वतः आले होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आणि आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी स्वतः 2:15 वाजता साधारणतः सूर्यवंशी कुटुंबाशी भेट घेणार आहेत। एकूण त्यांच्या काय समस्या आहेत हे सगळं जाणून घेणार, त्यांचा काय आरोप आहे नेमका हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आणि नेमकी काय मागणी राहुल गांधींकडे करणार आहे हे कुटुंब। सोमनाथचा मृत्यू झाल्यापासून सातत्यानं वेगवेगळे आरोप होत आहेत, त्यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचं निलंबन सुद्धा झालंय। हा मुद्दा संपूर्ण विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला आणि त्यानंतर जो आहे ते महत्वाची सगळी नेते मंडळी इथं सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेऊन गेले आहेत। नेमक्या काय काय मागण्या आहेत या कुटुंबाच्या त्या संदर्भामध्ये आपण त्यांचे भाऊ आहेत प्रेमनाथ सूर्यवंशी त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, एकूण काय मागणी आहे आता? आमची मागणी तर एकच आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी निधी वगैरे मदत जाहीर केलेले ते तर आम्हाला मान्यच नाही। कारण माझा भाऊ एक गरीब वडार समाजातील वडार कुटुंबातून कष्ट करून आई वडिलांना रक्ताचं पाणी करून त्याला शिकवलंय, तो इथपर्यंत शिक्षण घेतला। 35 वर्ष झाले तरीही तो शिकत होता, त्याचे स्वप्न भरपूर होते, त्यामुळे त्याचं हे मोल कोणी करू शकत नाही। तो माझा भाऊ अनमोल आहे। अजित पवार आले होते, त्यांनी काही मदत वाढवून देतो असंही सांगितले। तुम्ही नोकरी संदर्भात सुद्धा त्यांना काही मागणी केली सरकारी, असं सुद्धा कळलं? सरकारी मागणी, नोकरी संबंधित मागणी वगैरे झालेली आहे, पण ते पण सांगितले की साहेबांनी लवकरात ऍक्शन घेऊ आम्ही, ते आश्वासन देऊन गेले साहेबांनी, अजित पवार साहेबांनी। आज राहुल गांधींकडे नेमकी तुम्ही काय मागणी करणार? हेच की त्यांनी पण थोडं मदत करायला पाहिजे सरकारला, की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे लोकांची, जे पोलीस लोकांची, जे काय आरोपी असतील त्यांना शिक्षा भेटली पाहिजे। कायद्यानुसार जे शिक्षा होईल ते त्यांना भेटले पाहिजे। आरोप नेमका काय आहे, कोणावर तुमचा सगळा रोष कोणाकडे आहे? कारण अटक केल्यापासून कसलाही इन्फॉर्मेशन पोलिसांनी आम्हाला दिले नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याचा डेथ झालेला आहे आणि त्यामुळे आमचा आरोप हा पोलिसांवरती आहे। धन्यवाद। एकूण आता या पद्धतीने जर समजा आता राहुल गांधी येणार आहेत, त्यांच्याकडे नेमकी काय मागणी असणार आहे आणि त्यासाठी कुठे पाठपुरावा करणार आहेत? अजित पवारांनी सुद्धा तुम्हाला मुंबईला वगैरे बोलवलं होतं, नंबर सुद्धा दिलेला आहे? नंबर दिलेत आणि ते बोलले की पुण्याला कॉल करा, आम्हाला नोकरीचं वगैरे बघू सांगून गेले ते। पण आमची एकच मागणी आहे की जे काही आरोपी आहेत माझ्या भावाच्या खुनाशी संबंधित त्यांना सजा भेटली पाहिजे। कोण आरोपी आहे? तुमचा नेमका रोग कोणाकडे आहे, काय वाटतं? माझा भाऊ अरेस्ट झाल्यापासून पोलीस स्टेशनमध्येच होता, त्याचा मृत्यू पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे। आरोपी तेच असणार, पोलीस लोकच असणार, त्यामुळे आमचा आरोप त्यांच्यावरतीच आहे, पोलिसांवरती। कारण त्यांची जिम्मेदारी होती की त्यांनी कॉल करायला पाहिजे होता, आम्हाला सांगितलं पाहिजे होतं कोणाला तरी। या कुटुंबाचा जो महत्वाचा आधार होता तो आधार हरवल्याचं चित्र आहे। एकूण दुसरा भाऊ त्याचा अविनाश आपल्यासोबत आहे। अविनाश, तुला काय वाटतं, काय घडलंय तुझ्या भावासोबत आणि काय मागणी करशील आता राहुल गांधींकडे? खूप मोठा अन्याय झालेला आहे की आमची मागणी एवढीच आहे की आमच्या भावाचा ज्या पोलिसांनी ज्या लोकांनी खून केलेला आहे, पोलीस लोकांनी, त्या सर्वांना फाशीची सजा होईल हीच आमची मागणी आहे। सर, आईनं सुद्धा खून झाला माझ्या मुलाचा असं म्हटलं होतं आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती। त्यांच्या आईशी सुद्धा आपण बोलणार आहोत। एकूण काय सांगाल, काय मागणी आहे? त्या दिवशी तुम्ही शरद पवार साहेब आले स्वतः, त्या दिवशी स्वतः त्यांच्याकडे मागणी केली होती, काय आई मागणी कराल? आमची मागणी एकच आहे, सर्वांना पोलीस प्रशासनाला कठोर ना कठोर शिक्षा द्यावा
आणि फाशीचा सजा त्यांना द्यावा अशी माझी मागणी आहे सरकाराकडून. तुम्ही निधी जो मदत जे सरकारने जाहीर केली होती ती सुद्धा नाकारली होती. आज राहुल गांधींकडे काय मागणी नेमकी करणार परत? राहुल गांधी साहेबाला आमची हेच मागणी आहे, कठोरच्या कठोर त्या सगळ्यांना जे जे दोषी आहेत ना, माझ्या मुलाला मारहाण करून खून केल्यात ना, त्यांना सगळ्यांना कठोर शिक्षा देणे आणि त्यांना फाशीची सजा देणे माझी ही मागणी आहे. काय सांगाल सोमनाथचं कसं कुठं काय करत होता सोमनाथ, कसा होता, त्याच्या संदर्भातल्या आठवणी काय सांगाल? माझा सोमनाथ इथं 3 वर्षापासून आहे, हे 3रं वर्ष आहे. LLBचा शिक्षण घेत होता, कायद्याचा शिक्षण घेत होता. माझा सोमनाथचा स्वप्न होता मी वकील होईन, मी जज होईन, म्हणून माझ्या मुलाचा हे स्वप्न होता. माझ्या मुलाचा अनमोल रत्न आहे. माझ्या मुलाचा कुणीही अनमोल रत्नाचा हे करू शकत नाही. आणि मला एक मागणी आहे की माझ्या मुलाला ज्या ज्या माणसाने मारले, पोलीस प्रशासन 10 ते 15 तारखेपर्यंत जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची सजा, फाशीची शिक्षा द्यावा, कठोर कठोर शिक्षा द्यावा म्हणून माझी ही मागणी आहे सरकाराला. पोलीस तर सांगतात की त्यांना जिथे दंगल झाली होती तिथून अरेस्ट केली होती, चुकीच्या पद्धतीने अटक झाली असं तुम्हाला वाटतंय? चुकीचं नाही, माझा मुलगा नव्हता ना, माझा मुलगा बसलेला होता. ते बसलेला होता, त्यांना पकडून नेले. त्याला पकडून नेऊन त्याने कुणी सांगितले पकडून न्यायला, त्याला अटक करायला, त्याला मारहाण करायला? कुणाचा आदेश होता, कुणाचा हात होता, हे पण माहिती पाहिजे मला. आणि माझ्या मुलाबद्दल कुणी मला माहिती दिली नाहीत, अटक केल्याला माहिती दिले नाहीत, तुमचा मुलगा हा इथं आहे म्हणून माहिती दिली नाहीत. कशासाठी मला कळवले नाहीत? कुणाच्या बी आईच्या लेकरांच्या आईला कळवायचं ही असते, अधिकार असते पोलीस प्रशासनाचं, पण मला ते कळविले नाहीत. म्हणून मला एकच मागणी आहे सरकाराकडून, त्या सगळ्यांना ज्या ज्या पोलीस स्टेशनवर होते ना ड्युटीवर 10 ते 15 तारखेपर्यंत, त्यांना सगळ्यांना कठोर ते कठोर दंड द्यावा आणि कठोर ते कठोर फाशीचं शिक्षा द्यावा, माझी हीच मागणी आहे सरकाराकडून. एका पोलीस निरीक्षकाचं निलंबन केलंय, याच्यावर तुम्ही समाधानी? मी समाधानी नाही. कधी त्यांना शिक्षा फाशीची होईल तेव्हाच मी समाधानी राहीन. माझ्या मुलाचं अनमोल रत्नाचं मी कधीच करू शकत नाही मी. अजित पवारांकडे निधी मदती संदर्भात एक मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेच्या वतीने निवेदन दिलं. 50 लाख रुपयाचं त्याच्यामध्ये मदत द्यावी आणि शासकीय नोकरी द्यावी अशा पद्धतीची मागणी केली. या सगळ्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे? नाही, मला मान्य नाही, कशाचंच मान्य नाही. मला फक्त एकच न्याय पाहिजे, मला कठोर शिक्षा देणे. जेवढे पण 10 ते तारखेपर्यंत ड्युटीवर जे जे होते, पोलीस प्रशासन, फौजदार असेल, SB असेल, कुणी असो, त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यावा.